लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। सुप्रिया सुळे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत। सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्यातील गावभेट दौरा करतायत। या दौऱ्याच्या दरम्यान नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन नागरिकांशी त्या संवाद देखील साधणार आहेत। बारामती तालुक्यात निरावागज या गावात त्यांनी दौरा करून माध्यमांशी संवाद देखील साधला। प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानते, त्यांनी आम्हाला साथ दिली। आमची चर्चा सुरू आहे। संविधान वाचवण्यासाठी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढतो आहोत। तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे, ही चिंतेची बाब आहे। काल शरद पवारांनी भाषण करताना आणीबाणीची परिस्थिती आहे का, दडपशाहीच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत का, आमची लढाई त्याच्या विरोधात। जे निवडणूक आहे पारदर्शक व्हावी, आधी देशाचा विचार केला पाहिजे। कॉपी करून पास होण्यात काय अर्थ आहे। अस्वस्थता सातत्याने दिसते आहे, लोकांना धमक्या येतात। पुन्हा एकदा भाजपमध्ये चाललेले आहे तशी चर्चा, नेमकं काय आणि नेमकी कारण मला खरंच याचं माहिती नाही। मला खरंच माहिती नाही। मला वाटतं हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही त्यांना विचारला तर जास्ती सहयोग। एकनाथ खडसेंशी गेल्या काही दिवसापासून ऍक्टिव्ह नाही तसं वाटतंय का? नाही, खडसे साहेबांची तब्येत गेली अनेक दिवस बरी नाही। आज सकाळीच माझी रोहिणीताईंची भेट झाली पुण्यात। रोहिणीताई आणि मी जवळपास 1 तास आज सकाळी एकत्र होतो आणि खडसे साहेबांची तब्येत बरी नाही असं त्या बोलल्या। त्याच्यामुळे आणि बरेच दिवस त्यांची, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, हॉस्पिटल आणि एवढ्या केसेस वगैरे, एवढी बिचाऱ्यांची त्या कुटुंबाची गडबड झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांची तब्येत एवढा स्ट्रेस आणि टेन्शनमुळे ती कमी जास्त होतेच आहे। त्याच्यामुळे आम्हालाही सगळ्यांना त्यांची सातत्याने खडसे साहेबांची काळजी असते आणि त्याच्यामुळे आजच्या सकाळच्या बोलण्यामध्ये तर काही मला ताईंच्या बोलण्यातून असं आलं नाही, पण त्यांच्या तब्येतीबद्दल सविस्तर आमची चर्चा झाली आणि पुढे ताईंचे दौरे याच्या नियोजनाची चर्चा झाली। आता काय काय समाजात चर्चा होतात किंवा प्रेसमध्ये मला माहिती नाही, पण त्यांची तब्येत बरी नाही एवढं मला राज रोहिणीताईंनी पण सांगितलं। काँग्रेसचा एक बडा नेता, त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम झाला होता थोडासा पायाचा, त्याच्याबद्दल मला सविस्तर राज रोहिणीताईंनी सांगितलं। मला काँग्रेसचं मला माहिती नाही, पण ज्या काँग्रेसच्या विरोधात रान पेटवून काँग्रेस मुक्त भारत करणार म्हणले तर आम्हाला असं वाटलं मुक्त म्हणजे काँग्रेसची सत्ता कमी होणार। आम्हाला माहिती नव्हतं की काँग्रेसचे सगळे नेते ज्यांच्यावर आरोप झाले ते भारतीय जनता पक्षात जाणार आहे। लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, उसकी जो मर्जी। मला नाही माहिती, मी नाही एवढा विचार करत। माझ्या लोकसभा मतदारसंघात आता दुष्काळ, मी सातत्याने गेले 3 महिने सगळ्यांना सांगते की पाण्याचा प्रश्न बारामती लोकसभा मतदारसंघात गंभीर होत आहे। सरकारची नैतिक जबाबदारी आहे। सरकार काय उपकार करत नाही आहे कुणावर, सरकारने पाणी हे दिलंच पाहिजे, ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे। टँकर सुरू झालेच पाहिजेत, ते सरकारने केले पाहिजेत, छावण्या सरकारने केल्या पाहिजेत आणि हे नियोजनबद्ध पाणी सोडणं, कॅनॉलना पाणी सोडणं, त्या छावण्या काढणं आणि पिण्याचं पाणी पोचवणं हे सरकारची जबाबदारी आहे, कुठल्या प्रायव्हेट एजन्सीची नाही। आणि जर प्रायव्हेट एजन्सी करत असेल तर मग सरकारने ॲक्सेप्ट करावं की बाबा आम्हाला काही जमत नाही आहे, प्रायव्हेट यंत्रणेने करावी, मग आम्ही घेऊ सगळी ती जबाबदारी। मी भीती नाही देतो, भीती स्टाईल दडपशाही तिकडे, मी लोकशाही, लोकांना प्रेम देऊन, काम करून, निष्ठा ठेवून आपण सगळ्यांनी काम करायचं असतं। हे संस्कार माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केले, त्याच्यामुळे भीती हे शब्द माझ्याकडे नाहीत, ही दडपशाही तिकडे। हे बघा, 47 सीट क्लिअर झालेल्या आहेत, 1 सीट। अशा कुठल्याही आघाडीमध्ये अशा गोष्टी होतात। काश्मीर टू कन्याकुमारी एवढ्या आघाड्या झाल्यात, एखाद्या सीटवर अशा गोष्टी होतात आणि आमच्या बाजूनी लोकशाही आहे आणि आमच्या सगळ्या लोकशाही पद्धतीमध्ये आमचे कॅन्डिडेट आम्ही ठरवतो, आमचे कॅन्डिडेट मोठा पक्ष नाही ठरवत। त्याच्यामुळे अशा त्या गोष्टी लोकशाहीमध्ये एखाद्या सीटमध्ये होणं त्याच्यात गैर काय, उलट तुम्ही म्हणलं पाहिजे की चांगले लोकशाही पद्धतीने सगळं चांगलं। खतखत काय, थोडे लोकशाहीमध्ये काय बोलायचंच नाही का कोणी, सगळ्यांनी आजी करायचं, ते तिकडे, इकडे नाही। प्रवीण माने उद्या महायुतीसोबत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं होतं। उद्या प्रवीण माने इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। बघूया ना, मग त्यांना भूमिका स्पष्ट करू दे, मग मी बोलते। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत।
पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.